मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जी लिपिक, शिपाई, हमाल आणि कार ड्रायव्हर या चारही पदांसाठी आणि सोबत स्टेनोग्राफर या पदांसाठी जी जाहिरात निघाली होती, त्या जाहिरातीची शॉर्टलिस्ट नुकताच बॉम्बे हायकोर्टाकडून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये जे शॉर्टलिस्ट आहे ती शॉर्टलिस्ट सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि जे अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ते अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सुद्धा बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची नावे जी आहेत हे अपात्र यादीमध्ये आहेत, तर ते अपात्र कोणत्या कारणामुळे आहे याचे कारण सुद्धा मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु अनेक उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ज्या कारणांमुळे त्यांना अपात्र करण्यात आले होते त्यांचं ते योग्य कारण नाही आहे, कारण की त्यांनी त्या त्रुटी ज्या आहेत त्यांनी आधीच पूर्ण केलेल्या आहेत. मग अशा उमेदवारांनी काय करायचं, त्याच्यावर काय तोडगा आहे, तर यासाठी बॉम्बे हायकोर्टाकडून त्यांची एक ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी त्यांच्या अंतर्गत एक ईमेल सुद्धा देण्यात आलेली आहेत की या ईमेल अंतर्गत तुम्ही तुमच्या त्रुटी ज्या आहेत किंवा मग तुम्ही ज्या कारणांमुळे अपात्र झाले आहेत त्या अपात्रांच्या त्रुटी तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळं ही जी तुम्हाला त्यांची ईमेल आयडी दिसत आहे, तर या ईमेल आयडीवर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि तुम्ही त्रुटी पूर्ण करून तुम्ही तुमचं जे अपात्रतेचं जे अपात्र यादीमध्ये तुमचं नाव जे आले आहे तर त्याच्यावर तुम्ही ते पर्याय म्हणून त्यांना बॉम्बे हायकोर्टाकडे तुमच्या त्रुटी पूर्ण करू शकता. यासोबतच दुसरा महत्वाचा प्रश्न असा होता की कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की ही परीक्षा जी आहे 26 एप्रिल या एकाच तारखेमध्ये होणार असून शिपाई, लिपिक यासोबतच कार ड्रायव्हर आणि हमाल या सर्व पदांची एका दिवशी परीक्षा होत असून त्या उमेदवारांनी म्हणजे एकाच उमेदवारांनी शिपाई आणि क्लर्क अशा दोन्ही पदांसाठी जर अर्ज केला असेल तर या उमेदवारांनी एकाच वेळेस 2 परीक्षा कशा काय द्यायचा. आता दोन्ही वेगवेगळ्या खंडपीठामध्ये जरी समजा शिपाई पदाचा औरंगाबाद खंडपीठामध्ये असो किंवा मग क्लर्क पदाचा मुंबई किंवा मग नागपूर खंडपीठामध्ये फॉर्म भरलेला असेल, परंतु ही परीक्षा ही एकाच जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या उमेदवारांनी ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे त्या उमेदवारांची परीक्षा, लेखी परीक्षा म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट ही त्याच जिल्ह्यामध्ये होणार असून त्यामध्ये जे वेळ दिलेला आहे ते वेळेचा फरक दिलेला आहे. त्यामुळे त्या उमेदवारांना दोन्ही परीक्षा हे देता येणार आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलं होतं की अशा उमेदवारांसाठी अडचणी निर्माण होत आहेत, परंतु त्याच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय बॉम्बे हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये क्लर्क पदाची जर आपण एक टाइम टेबल जर विचार केला तर रिपोर्टिंग टाइम 9चा आहे आणि जे एक्झाम टाइम आहे ते 10 ते 11 असा 1 तासाचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे. आता त्यानंतर कार ड्रायव्हरचं जे परीक्षा आहे ते 12चा रिपोर्टिंग टाइम आहे आणि 1 ते 1.5 असा अर्धा तासाचा कालावधी त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यासोबतच पिऊन परीक्षा जी आहेत त्याच्या पिऊनची संख्या जास्त असल्यामुळं पिऊनचं बॅच 2 बॅच मध्ये डिवाइड केलेले आहेत. ते एक बॅचचं जे पेपर आहे रिपोर्टिंग टाइम 2चा आणि पेपर 3 ते 3.5 आहे आणि सेकंड बॅचचं जे आहे रिपोर्टिंग टाइम 4चा आणि एक्झाम टाइम जे आहेत 5 ते 5.5 असल्यामुळं प्रत्येक उमेदवारांना त्यांनी एका वेळेस 2 फॉर्म जरी भरले असतील तर त्या उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाकडून सर्व उमेदवारांचा विचार केला गेलेला आहे आणि ज्या उमेदवारांना वाटत आहे की आमचे अपात्र यादीमध्ये नाव आहे तर ते अपात्रतेचे कारण जे आहे ते बॉम्बे हायकोर्टाकडून अतिशय काटेकोरपणे चौकशी करून तपासूनच तुम्हाला तुमचे नाव जे आहेत हे पात्रता यादीमध्ये देण्यात आलेले आहेत. आता समोरचा प्रश्न महत्वाचा असा आहे की आता ज्या उमेदवारांची नावे हे शॉर्टलिस्ट मध्ये आलेली आहेत, ज्या उमेदवारांची निवड हे स्क्रीनिंग टेस्ट साठी झालेली आहे तर त्या उमेदवारांजवळ अजूनही 40 ते 45 दिवस अजून शिल्लक आहे. आता या कालावधीमध्ये समजा आता या कालावधीमध्ये अभ्यास कशा पद्धतीने करायचा याचं शेड्यूल जर आपण बघितलं तर अतिशय सोप्या पद्धतीने तुमचा अभ्यासाचा टप्पा तुम्हाला गाठता येईल. बऱ्याच दिवसापासून जे उमेदवार बॉम्बे हायकोर्टाचे क्लर्क पदासाठी अर्ज केलेला आहे, शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे किंवा मग इतर परीक्षांसाठी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची थोडाफार प्रमाणामध्ये अभ्यास सुरू आहे. परंतु आजच्या कंडिशनवर म्हणजे आजपासून आपल्याला परीक्षेचा अभ्यास जर करायचा असेल तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता जे सब्जेक्ट तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाच्या क्लर्क पदाचा विचार केला तर आपण या आधीच आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलवर याचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे सिलेबस, मार्किंग आणि कशा पद्धतीने स्टेज असणार आहे त्या सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्या उमेदवारांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा. आता बघूया की कशा पद्धतीने तुमचं आता या स्क्रीनिंग टेस्टचं तुम्ही नियोजन करता. आता जे परीक्षा म्हणजेच मराठीसाठी जरी 10 मार्क असतील, इंग्रजीसाठी 20 मार्क असतील आणि मॅथ आणि आयटी साठी जरी 20-20 मार्क असतील तर या ज्या प्रश्नाला किंवा मग ज्या सब्जेक्टला जास्त मार्क्स दिलेले आहेत तर त्या सब्जेक्टला तुम्ही जास्त फोकस करायला हवा. मॅथ आणि आयटी हे डेली तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि इंग्रजी ग्रामरसाठी जे आहेत हे बेसिक पुस्तक जरी वाचले तुम्ही तरी सफिशियंट आहे.
यासोबतच मराठीसाठी सुद्धा मराठी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. आणि इंग्रजीसाठी 20 मार्काचे जे प्रश्न आहेत किंवा मग जे 20 मार्क आहेत त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी सगळ्यात मस्ट आहे. सिनोनम्स, अँटोनम्स, फ्रेजेस हे सगळ्या गोष्टी थोडेसे काळजीपूर्वक तुम्ही करायला पाहिजे. यानंतर राहिला प्रश्न कम्प्युटरचा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला महत्वाचं असतो. बेसिक कम्प्युटर म्हणजेच तुम्ही प्रॅक्टिकल कम्प्युटरचं जर नॉलेज जर घेतलं तर ते तुम्हाला इतर कोणतेही पुस्तक वाचण्यापेक्षा एकदम बेस्ट राहील. जे शॉर्टलिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहेत अशा सगळ्या उमेदवारांना हा सजेशन देईल की आतापासूनच तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस ही सुरू करून द्यायला पाहिजे. हायकोर्टाला फक्त इंग्रजी टायपिंग असते, त्यामुळे इंग्रजी टायपिंगची प्रॅक्टिस आतापासून सुरू ठेवा. प्रश्न अनेक उमेदवारांचे व्हॉट्सअपला, टेलिग्रामला आणि आपल्या युट्यूबच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न असतो की बा पेपर हा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन. तर पेपर हा ऑफलाईन होणार आहे. एमपीएससी पॅटर्नचा पेपर असतो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. आता जे टायपिंग टेस्ट आहे ते टायपिंग टेस्ट सुद्धा तुम्हाला फक्त इंग्रजी भाषेमध्ये असते आणि इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला हार्ड कॉपीवर आतापर्यंतची परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हार्ड कॉपीवर जास्तीत जास्त 400 शब्दांचं प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे. आणि तुमचं जे सुरुवातीला लेखी परीक्षेचं जे टाइम टेबल आहे तर मॅक्झिमम प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवता येईल. तुम्हाला वेळ अपुरा पडतो. मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा अनेक उमेदवारांना वेळ कमी पडलाय असं अनेक उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा. जर काही अडचणी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जोडू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. आणि ज्या उमेदवारांना काही अडचणी असेल किंवा मग इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तसं सजेशन देऊ शकता. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची आणि बॉम्बे हायकोर्टाच्या रिक्रुटमेंटची महत्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.